आपला महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान, गोलंदाज उपसंपादक यादुल डांगे। पंचशील महिला बचत गटातील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी होणार का? महिलेला न्याय मिळणार का? जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पंचशील महिला बचत गटामध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणात संबंधित कर्मचारी अमर खरात यांनी पैशांची लूट केल्याचा आरोप काही महिलांनी केला आहे। या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित महिलांना न्याय मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करत विश्वगामी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष निगम यांनी प्रशासनाकडे लक्ष वेधले आहे। बचत गटातील महिलांचे आर्थिक हित धोक्यात आले असल्याचा दावा करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे। संतोष निगम यांनी म्हटले की बचत गट हा महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आधार आहे। जर त्यात गैरव्यवहार झाला असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी होऊन संबंधित महिलांना न्याय मिळालाच पाहिजे। प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष न करता तातडीने कारवाई करावी। दरम्यान या प्रकरणाबाबत संबंधित प्रशासनाकडून अद्याप अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही। तसेच ज्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत त्यांची बाजूही अद्याप समोर आलेली नाही। त्यामुळे निष्पक्ष चौकशीनंतरच सत्य परिस्थिती स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून बचत गटातील महिलांना न्याय मिळणार का, प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार का आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम। आपण आज जालना जिल्ह्यातील अंबड तालुका आहे, त्या अंबड तालुक्यातील कौडगाव एक छोटंसं गाव आहे, या गावामध्ये आपण आलेलो आहोत। या गावामध्ये एक पंचशील महिला स्वयंसहायता बचत गट ह्या नावाने एक बचत गट आहेत। या बचत गटाच्या महिला अतिशय गरीब आहेत आणि दुसरीकडे शेतात मोलमजुरी करतात, राबतात आणि स्वतःचा प्रपंच चालवतात। ही प्रपंच चालवत असताना प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं की आपण आपल्या प्रपंचासाठी काहीतरी केलं पाहिजे। हे करत असताना ह्या बचत गटाला 9.5 लाख रुपये कर्ज शासनाने मंजूर केलं। मात्र ह्या गरीब अशिक्षित महिला असल्याचा गैरफायदा घेऊन येथीलच एक गुंड प्रवृत्तीचा एक इसम आहेत अमर खरात नावाचा। या अमर खरातनं या महिलांच्या नावावर जे कर्ज आहे त्या कर्जामध्ये 9.5 लाख रुपये कर्ज असताना यांच्या हातात फक्त 4.5 लाख रुपये देऊन उर्वरित 5 लाख रुपयाचा गैरव्यवहार केला आहे। हा खुलासा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमानं आपण हा उघड केलेला आहे। याच्यात आपण या जिल्ह्याचे SP आहेत, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी आपण चर्चा केलीत। या जिल्ह्याच्या एक कर्तबगार आणि धुरंधर अशा जिल्हाधिकारी आहेत आपल्या आशिमा मित्तल मॅडम। या IPS IAS अधिकाऱ्यांच्या माध्यमानं आपण याचा हा पर्दाफाश केलेला आहे। याबाबत आपण संबंधित महिलांशी आपण चर्चा करणार आहोत। येऊया आपण या महिलाच्या या बचत गटाच्या अध्यक्ष आहेत यांच्याशी आपण चर्चा करूया। या बचत गटाच्या अध्यक्ष आशा खरात यांच्यासोबत आपण आहोत। खरात मॅडम, काय सांगाल तुम्ही, काय झालं नेमकी घटना? त्याने आम्हाला म्हणला तुम्हाला गट काढून देतो, गट काढून देतो आणि मला आम्हाला कितीपर्यंत गट काढतो ते मला तुम्हाला 5 लाखापर्यंत लोन मंजूर झाले। तर मग आम्ही म्हणलं बरं बाबा 5 लाखापर्यंत तर मला एकेकीला 50-50 हजार रुपये येते असं सांगितलं त्याने आम्हाला। म्हणलं बरं, मग आमचं लोन त्याने घरीच आम्हाला रजिस्टर ते सह्या करायला आणलं। सह्या करायला आम्ही घरीच सह्या केल्या। त्याने एकदा आम्हाला बँकेत बोलवलं, फोटो ते काढले आणि दुसऱ्या वेळेस त्याची आई आणि आम्ही गेलो पैसे काढायचे, ते दोघीच लागायचे, आम्ही दोघीच गेलो। आणि त्याच्यानंतर त्याने सह्या बिया करून घेतल्या, घरी आलो आम्ही त्याला। त्याने आम्हाला 5 लाख 4.5 लाखाची वाटप केली, 9 जणीला 50-50 हजार रुपये दिले आणि त्याच्यानंतर मग आम्ही 2300 रुपयांनी हप्ता भरत राहिलो 18 महिने। आणि 18 महिन्याच्या नंतर आम्ही म्हणलं आता आम्हाला 2 वर्षाची फेड असं किती हप्ते राहिले म्हणून बघावा, म्हणून आम्ही बँकेत गेलो। मग त्याच्यानंतर आम्हाला माहीत पडलं, बँकेतल्या साहेब लोकांनी सांगितलं आम्हाला की तुम्हाला 2 वर्षाची नाही, तुम्हाला 5 वर्षाची फेड आहे। म्हणलं कसं काय? तर ते म्हणले तुम्हाला 9.5 लाख रुपये तुमच्या नावावर कर्ज उचलले। मग आम्ही सगळ्या महिला घरी आलो। घरी आल्याच्या नंतर आम्ही चर्चा केली असं असं कसं काय त्याने आपल्या नावावर कर्ज उचललंय। मग आम्ही संध्याकाळी त्याच्या घरी गेलो। त्याला मग म्हणलं कसं काय? ते मला माझ्याकडून गलती झाली बाबा, चूक झाली, माझ्याकडून चूक झाली, मी तुम्हाला देऊन टाकतो, 1 महिन्याची मला मुदत द्या। आम्ही त्याला 1 महिन्याची मुदत दिली। त्याने 1 महिन्याच्या नंतर आम्हाला 1.5 लाख रुपये दिले। पण बाकीचे राहिलेले ते आम्हाला या महिन्यात देतो, त्या महिन्यात देतो, आम्ही फोन करीत नाही, काय नाही, आमची भेट घेत नाही। म्हणून आम्ही आमची याच्यातून आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं। राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमानं आपण या गरीब गरजू आणि अतिशय अशा कर्तव्य असणाऱ्या ह्या महिला, या महिलांना आपण न्याय देण्यासाठी
विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमाने हा एक लढा आपण चालू केला आहे. या बचत गटाशी प्रत्येक महिलांशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. काय ना तुमचं? मीना गायकवाड आहेत. गायकवाड मॅडम, काय झालं, कशी घटना आहे, काय सांगाल? शेत नाही. मग त्यांना माहिती झालं, या बँकेत गेल्या. हा. बँकेत गेल्या मग माहिती झालं आपल्याला इतकं लोन आहे. हम्म, मग तिथून पुढं म्हणलं भाई तू कवा दिशी हम्म. ते मला देतो मी नुसतं देतो करून 1.5 लाख दिले. त्याच्या पुढे लांबिले आता. तुमचं नाव सांगा. मंगल सुभाष जाधव. हा, काय झालं नेमकं? काय पैसे द्यायना, काय करेना, ते देतोच म्हणतो नुसता लांबवायला. कोण देतो म्हणतो? आंबर खरात. हा, आम्हाला खरंच नाही. लोन काढलं त्याने 9 लाखाचं, 4.5 लाखाची वाटप केली. 9 जणीला 50-50 हजार दिले. 18 महिने फेड केली. बँकेत गेलो, स्टेटमेंट काढली. मग तेव्हा आम्हाला कळलं. मग त्याच्यानंतर आम्ही त्याच्या मागे लागलो. ते काय आमच्या हाती लागा ना, आमच्याकडे येत नाही, भेट घेत नाही, आमचा फोन घेत नाही. ते तुमचं नाव काय? उषा नारायण. काय नेमकं झालं सांगा बरं. तेच ना, मग हे असं पैसे आम्हाला बँकेतून कळल्यावर आम्ही बघितलं. त्याच्या आईकडे गेलो, त्याच्या आईला मागायला गेले पैसे. ते भांडती आम्हाला. 3 महिने झाले पैसे काय द्यायचं नाव घेत नाही. त्याच्या वडिलाकडे गेलो, तेच आम्हाला काही पण बोलले. काय बोलले वडील? काय बोलले? असंच देत नाही, घेत नाही, कुठं जायचं ते जा, तुमच्याच्याने काय होतंय ते करा. माझ्या मुलाच्या मी केसाला दाखाने लागून देत. आमचे माणसं पण काय बोलले तर म्हणे ते कोणाच्या जीवावर उड्या मारते, ते कोणाच्या जीवावर असं करते. तेच असंच म्हणले का तुम्ही पैसे द्या घ्या असं म्हणले तर ते म्हणे ते लय धमक्या मारते आम्हाला. तुम्ही काय सांगा, काय तुमची काय प्रत्येक, तुमचं नाव काय? शिला विजय करा. काय झालं नेमके? गटाला गेलो तर आम्ही गटाला पैसे काढले त्यांनी 9 लाख रुपये. माहित नाही केलं कोणाला. 18 महिन्याच्या नंतर माहिती केलं. मग त्याच्याकडे मागणी करायला गेलो तर आम्ही इतकं कसं काय घेतले, असं कम केलं. मग त्याने आम्हाला देऊ म्हणला. नंतर द्यायच्या टायमाला इकडं पळ तिकडं पळ करायला लागला. तुमचं नाव सांगा. बारीक हा, काय झालं नेमकं? ते देतो मला दिलीच नाही. कोण देतो म्हणतं? आमर खा अमर घरात. हा, देतो मला आणि तर दे म्हणे 2 महिने थांबा, 3 महिने थांबा आणि पता नाही आम्हाला. नाव सांगा तुमचं. मीना पप्पू जाधव. हा, काय झालं नेमकं? त्याच्या माहितीचं नाव सांगा. मीना भांडती लय आम्हाला ती. मीना भाऊसाहेब खराब. भाऊसाहेब फरक. काय केलं त्यांनी? त्याने त्याच्या मुलांनी हा, पैसे घेतले आमच्या नावावर. 9.5 लाख 4.5 दिले आम्हाला. आम्ही बाकीचे देतो म्हणतो की देत नाही. समजा अजून लांबी चालला समजा. तुमचं नाव काय? काय झालं नेमकं, काय सांगाल? नेमकं काय आम्हाला गटात राहा म्हणून गुड बोलून पैसे पण काय हा, कसं फसवलं? हेच ना तुम्ही गटात राहा इतके पैसे काढले. हा, हा. 9.5 लाख रुपये हा, किती दिले तुम्हाला? आम्हाला दिले 4.5 लाख रुपये. मग तुमची त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? वाटतं ना. या होत्या ह्या कौडगाव मधील पंचशील महिला बचत गटाच्या या सदस्य आहेत. याची फसवणूक झालेली आहे. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ हा महाराष्ट्रातले 36 जिल्ह्यामध्ये कामकाज करतोय. हा बहुउद्देशी संघ आहेत. अनेकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच खऱ्या अर्थाने घराला आधार देणारे आणि देश चालवणारे हे महिला आहेत. आपल्या या महिलांना जर पुढे अन्याय होत असेल तर विश्वगामी पत्रकार संघ हा कधीही गप्प बसणार नाहीत. विश्वगामी पत्रकार संघाच्या माध्यमाने हा लढा चालू आहे. या लढ्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतो आहे. मी नाशिकवरनं थेट जालन्यामध्ये आलो. जालन्यामधील अंबड तालुक्याचे जे पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्याशी पण मी चर्चा केलेली आहे. कारण गेल्या महिन्यापासून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली असताना देखील पोलीस स्टेशन देखील कुठल्याही प्रकारची दाद आतापर्यंत दिलेली नाहीत. त्यामुळे विश्वगामी पत्रकार संघ या मागणीसाठी लढा देतोय की ह्या महिलांवर झालेला अन्याय हा दूर व्हावा. आणि जर काही आम्ही त्यांना 8 दिवसाचा मुदत दिलेली आहे. त्या 8 दिवसामध्ये जर शासनाने, प्रशासनाने, पोलीस स्टेशनने याच्याबद्दल जर दखल घेतली नाही तर राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ पुढच्या आठवड्यामध्ये आझाद मैदानावर तीव्र स्वरूपाचं आंदोलन, उपोषण करणार आहेत. या बाबतीत संबंधित प्रशासनाने दखल घ्यावी असं मी आवाहन करतो. धन्यवाद.